मित्रांनो, आपण अनेकदा ऐकतो की रात्री अपरात्री घाटातून प्रवास करू नये. पण जेव्हा आपण तरुण असतो, रक्तामध्ये सळसळता उत्साह असतो, तेव्हा आपल्याला या गोष्टी निव्वळ अफवा वाटतात. पण आजची ही सत्य घटना ऐकल्यानंतर तुम्ही रात्रीच्या वेळी ताम्हिणी घाटातून जाण्यापूर्वी 10 वेळा विचार कराल. पुण्यातल्या एका IT कंपनीत काम करणारा अनिकेत आणि त्याचे 2 जिवलग मित्र सुमित आणि राहुल. शनिवारची रात्र होती. पावसाने अख्ख्या पुण्याला झोडपून काढलं होतं. रात्रीचे 11 वाजले होते आणि अचानक या तिघांनी प्लॅन केला की चल कोकणात जाऊया, पावसाळ्यातलं कोकण बघायला मजा येईल. त्यांना माहीत नव्हतं की ही त्यांची शेवटची सहल ठरणार होती. चांदणी चौक ओलांडून त्यांची कार मुळशीच्या दिशेने निघाली. पौड रस्ता पार करेपर्यंत सगळं ठीक होतं. रस्त्यावर काही गाड्या होत्या, उजेड होता. पण जशी त्यांची कार ताम्हिणी घाटाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी आली तसं वातावरणातलं गांभीर्य बदललं. पाऊस इतका वाढला की कारच्या वायपर्सना पाणी बाजूला करणं कठीण जात होतं. धुकं इतकं दाट होतं की हेडलाईटचा प्रकाश फक्त 5 फुटांपर्यंत जात होता. अरे राहुल, गाडी जरा जपून चालव, काहीच दिसत नाहीये, सुमित मागच्या सीटवरून घाबरलेल्या आवाजात म्हणाला. राहुल हसून म्हणाला, काय सुमित, तू पण काय बायकांसारखा घाबरतोय? हा रस्ता माझ्या हाताखालचा आहे. पण राहुललाही आतून कुठेतरी भीती वाटत होती, कारण आजचा घाट काहीसा वेगळाच वाटत होता. रस्त्याच्या कडेला असलेले वडाचे आणि पिंपळाचे वृक्ष वाऱ्यामुळे एखाद्या राक्षसासारखे हात हलवत असल्याचा भास होत होता. गाडी प्लस व्हॅली जवळच्या एका वळणावर आली. अचानक राहुलने जोरात ब्रेक दाबले. गाडी चिखलात घसरत एका कडेला जाऊन थांबली. तिघांचेही जीव टाळूला लागले. काय झालं बे? अनिकेत ओरडला. राहुलचा चेहरा पूर्ण पांढरा पडला होता. त्याचे डोळे फाटले होते. तो समोरच्या काचेकडे बोट दाखवत होता. तिथे रस्त्याच्या अगदी मधोमध एक बाई उभी होती. तिने पांढरी शुभ्र साडी नेसली होती, पण ती साडी पावसाने अजिबात भिजलेली दिसत नव्हती. तिचे केस गुडघ्यांपर्यंत लांब होते आणि ती खाली मान घालून उभी होती. बाहेर उतरू नका, अनिकेतने हळूच म्हटलं. त्यांनी बघता बघता ती बाई हळूहळू आपली मान वर करू लागली. तिची मान फिरण्याचा आवाज गाडीच्या आतपर्यंत येत होता, जणू सुकलेलं लाकूड मोडत आहे. तिने जेव्हा त्यांच्याकडे बघितलं तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की तिला चेहराच नव्हता. तिथे फक्त मांस आणि रक्ताचा एक गोळा होता. राहुलने भीतीने ओरडत गाडी रिव्हर्स घेतली आणि वेगाने पुढे पळवली. पण जेव्हा त्यांनी मागच्या आरशात पाहिलं, ती बाई तिथे नव्हती. ती गायब झाली होती. पुढच्या 5 मिनिटात कोणाच्याच तोंडातून शब्द फुटत नव्हता. गाडीचा वेग 80च्या वर होता. राहुलला फक्त तिथून बाहेर पडायचं होतं. अचानक मागच्या बाजूला बसलेल्या सुमितला थंडी वाजायला लागली. गाडीचा AC बंद होता, तरीही आतलं तापमान बर्फासारखं थंड झालं होतं. सुमितला त्याच्या मानेवर कोणाचे तरी थंड श्वास जाणवू लागले. त्याने भीतीने मागे वळून पाहिलं आणि त्याचं जेवण घशाशी आलं. मागच्या काचेवर बाहेरून एक रक्ताळलेला हात आदळत होता. धप धप धप. त्या हाताची नखं लांब होती आणि ती काचेवर ओरखडे ओढत होती. गाडी वेगात असूनही तो हात काचेला चिकटून होता. अनिकेत, मागे बघ, सुमित रडायला लागला. अनिकेतने मागे पाहिलं आणि पाहिलं की त्या हातासोबत एक धड सुद्धा होतं, जे गाडीच्या टपावर पालथं पडलं होतं. छतावरून कोणाचे तरी चालण्याचे आवाज यायला लागले, जणू काही एखादा प्राणी गाडीच्या टपावर नाचत आहे. राहुलने गाडी जोरात नागमोडी वळवली, जेणेकरून टपावरचं ते काहीतरी खाली पडेल, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. उलट गाडीचं इंजिन अचानक धडधडायला लागलं आणि गाडी बंद पडली. राहुलने दार उघडलं. थंड वाऱ्याचा एक झोत आत आला आणि सोबत घेऊन आला तोच कुबट वास, जणू मेलेल्या प्राण्याचं मांस सडलं आहे. ते तिघेही बाहेर पडले. राहुलने बॅगा काढल्या आणि ते त्या प्रकाशाच्या दिशेने चालू लागले. चालत असताना सुमितला जाणवलं की त्याच्या पायाखाली काहीतरी वेगळं लागतंय. त्याने टॉर्च खाली मारली आणि तो तिथेच थिजला. चिखलात माणसाच्या पावलांचे ठसे होते, पण ते ठसे उलटे होते. टाच समोर आणि बोटं मागे, आणि त्या ठशांमधून ताजं रक्त बाहेर येत होतं. मित्रांनो, इथून पळा, हे नीट नाहीये, सुमित ओरडला. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
त्यांच्या मागे उभ्या असलेल्या त्यांच्याच कारचा हेडलाईट अचानक चालू झाला. त्या प्रखर प्रकाशात त्यांना दिसलं की त्यांच्यापासून फक्त 10 फुटांवर तीच पांढऱ्या साडीतली बाई उभी होती. यावेळी तिचा चेहरा स्पष्ट दिसत होता. तिच्या गालावरचं मांस लोंबकळत होतं आणि ती त्यांच्याकडे बघून एक विचित्र, अंगावर काटा आणणारं हसू हसत होती. धावा! अनिकेत ओरडला. ते तिघेही जीवाच्या आकांतात धावत त्या बंगल्याच्या दिशेने गेले. तो बंगला ब्रिटिशकालीन होता. अर्धवट पडलेल्या भिंती, काळ्या पडलेल्या खिडक्या आणि वेलींनी वेढलेला तो दरवाजा. त्यांनी दरवाजा जोरात धडकला. कुणी आहे का? वाचवा आम्हाला! दरवाजा एकाएकी उघडला. समोर एक कंदील घेऊन एक म्हातारा माणूस उभा होता. त्याचे केस पांढरे फटक पडले होते आणि अंगावर एक जुनी घोंगडी होती. आत या, लवकर आत या, नाहीतर ती तुम्हाला सोडणार नाही, त्या म्हाताऱ्याने घोगऱ्या आवाजात म्हटलं. तिघेही आत शिरले आणि म्हाताऱ्याने दरवाजाला 3 मोठी लोखंडी कुलपं लावली. बंगल्याच्या आत सगळीकडे अगरबत्तीचा उग्र वास येत होता. भिंतींवर वेगवेगळ्या देवांचे फोटो आणि काही विचित्र तांत्रिक यंत्र लावली होती. कोण आहे ती बाई आणि तुम्ही कोण आहात? राहुलने विचारलं. म्हातारा हसल्यासारखा चेहरा केला, पण त्याच्या डोळ्यात भीती होती. माझं नाव लोक सख्या म्हणतात. मी या घाटाचा राखणदार आहे आणि ती या घाटाची खरी मालकीण आहे. तिचं नाव आहे रक्तेश्वरी. तिला बाळ हवं होतं, पण नियतीने ते तिला दिलं नाही. आता ती या घाटातून जाणाऱ्या प्रत्येक तरुणाला आपलं बाळ समजून ओढून नेते. हॉलमध्ये बसलेले असताना अचानक सुमित शांत झाला. तो एका कोपऱ्यात बघून स्वतःशीच पुटपुटायला लागला. ती येते, पाळणा आलतोय. अनिकेतने सुमितच्या खांद्याला हात लावला तर सुमितचं शरीर निखाऱ्यासारखं तापलं होतं. सुमितने हळूहळू आपली मान अनिकेतकडे वळवली. त्याचे डोळे आता पूर्णपणे काळे झाले होते. त्यामध्ये पांढरा भाग उरलाच नव्हता. तिला तुम्ही आवडलात. सुमित एका स्त्रीच्या आवाजात बोलला. तो आवाज ऐकून सख्या आजोबांच्या हातातील कंदील खाली पडला. अनर्थ झाला. तिने याच्या शरीरात प्रवेश केला आहे. सुमितचा आवाज आता पूर्णपणे बदलला होता. तो आवाज एखाद्या वृद्ध स्त्रीचा वाटत होता, जो खोल विहिरीतून येत असल्यासारखा घुमत होता. सुमितचे शरीर जमिनीपासून 2 इंच वर उचलले गेले होते. त्याचे डोळे पूर्णपणे पांढरे झाले होते आणि त्यातून रक्ताचे थेंब घळघळ वाहू लागले. माझं बाळ कुठे आहे? सुमितच्या तोंडातून ती किंकाळी बाहेर पडली. अनिकेत आणि राहुल भीतीने मागे सरकले. सख्या आजोबांनी घाईघाईने पोतडीतून काही काळी राख काढली आणि सुमितच्या भोवती एक वर्तुळ आखलं. या वर्तुळाच्या बाहेर जाऊ नका. जर ती बाहेर आली तर आपण सगळे जिवंत कापले जाऊ. आजोबांचा आवाज आता थरथरत नव्हता, तर तो एखाद्या सेनापतीसारखा गंभीर झाला होता. आजोबा, हे काय चाललंय? आम्हाला इथून बाहेर पडायचंय, राहुल रडत म्हणाला. आजोबांनी त्याच्याकडे बघितलं. कंदिलाच्या उजेडात आजोबांचा अर्धा चेहरा जळल्यासारखा दिसत होता, जो आधी धुक्यात दिसला नव्हता. बाहेर रस्ताच उरला नाहीये मुला. हा घाट आता एका मायावी चक्रात अडकला आहे. जोपर्यंत तिला तिची वस्तू मिळत नाही, तोपर्यंत सूर्य उगवणार नाही. तिला काय हवंय? अनिकेतने विचारलं. या बंगल्याच्या मागे एक जुनी विहीर आहे, रक्तकुंड. 18व्या शतकात एका स्त्रीला तिथे जिवंत गाडण्यात आलं होतं. तिच्या हातात तिचं नुकतंच जन्मलेलं बाळ होतं. त्या बाळाचं एक चांदीचं कडं आजही त्या विहिरीच्या तळाला आहे. जोपर्यंत ते कडं तिला मिळत नाही, तोपर्यंत ती कोणाचंही शरीर सोडणार नाही. आजोबांनी अनिकेतच्या हातात एक जुनी तांब्याची कुऱ्हाड दिली. गंभीरपणे म्हणाले, मी इथे मंत्रोच्चार करून सुमितला बांधून ठेवतो. तुम्ही दोघांना त्या विहिरीपाशी जावं लागेल. विहीर कोरडी आहे, पण खाली उतरताना सावध राहा, कारण तिथे फक्त हाडं आणि साप आहेत. अनिकेत आणि राहुल पावसाच्या त्या भीषण तांडवात पुन्हा बाहेर पडले. टॉर्चच्या प्रकाशात त्यांना बंगल्याच्या मागच्या बाजूला ती विहीर दिसली. विहिरीच्या तोंडावर मोठमोठ्या लोखंडी साखळ्या बांधल्या होत्या. जणू काहीतरी आतून बाहेर येऊ नये म्हणून त्या लावल्या होत्या. राहुल खाली उतरायला तयार झाला. दोरीच्या सहाय्याने तो खाली गेला. विहिरीच्या तळाला पोहोचताच त्याला एक विचित्र चिखल लागला. त्याने टॉर्च मारली आणि त्याचं काळीज धपापलं.
तो चिखल नव्हता, ते सडलेले मांस आणि केसांचे पुजके होते. अनिकेत, लवकर ओढ मला वर, इथे खूप भयानक वास येतोय, राहुल ओरडला. पण वरून काहीच उत्तर आलं नाही. अनिकेत गायब होता. राहुल एकटाच विहिरीच्या तळाला होता. अचानक त्याला जाणवलं की त्याच्या मागे कोणीतरी उभं आहे. त्याने मागे वळून पाहिलं तर तिथे अनिकेत उभा होता. पण अनिकेतचे डोळे नव्हते. त्याच्या डोळ्यांच्या जागी फक्त 2 खोल खड्डे होते आणि त्यातून काळे किडे बाहेर येत होते. तू कडं शोधलंस का राहुल? राहुल, तो अनिकेत एका अमानवीय आवाजात बोलला. राहुलने भीतीने तिथेच मातीत हात मारला आणि त्याला एका छोट्या मुलाचं हाड लागलं, ज्यामध्ये एक चांदीचं कडं अडकलेलं होतं. त्याने ते कडं खिशात टाकलं आणि वर चढण्याचा प्रयत्न केला. पण वरून रक्ताचा पाऊस पडायला सुरुवात झाली. राहुलने ते चांदीचं कडक खिशात टाकलं आणि जीवाच्या आकांतात दोरी पकडून वर चढू लागला. वर पाऊस रक्तासारखा लाल झाला होता. वर पोहोचल्यावर त्याने पाहिलं की अनिकेत तिथे जमिनीवर पालथा पडला होता. अनिकेत, उठ, लवकर चल, राहुल ओरडला. अनिकेतने हळूच मान वर केली. त्याचे डोळे आता परत आले होते, पण त्याच्या चेहऱ्यावर एक क्रूर हसू होतं. राहुल, ते कडं मला दे, मी ते तिला देऊन टाकतो, मग आपण इथून सुटू. राहुलने कडं देण्यासाठी हात पुढे केला, पण अचानक त्याला आजोबांचे शब्द आठवले. हे कडं फक्त शुद्ध हातांनी विधीच्या ठिकाणीच द्यायचं. त्याने अनिकेतचा हात धरला तर तो बर्फासारखा थंड होता. राहुलला समजलं की हा अनिकेत नाहीये. त्याने जोरात धावत बंगल्याच्या दिशेने पळ काढला. मागे वळून पाहिलं तर तो अनिकेत आता 4 पायांवर एखाद्या प्राण्यासारखा धावत त्याच्या मागे येत होता. राहुल धावत धावत बंगल्यात शिरला आणि त्याने दरवाजा जोरात बंद केला. आतलं दृश्य पाहून त्याच्या काळजाचा ठोका चुकला. सुमित आता जमिनीवर नव्हता, तर तो छताला चिकटला होता. सख्ख्या आजोबा त्याच्या समोर बसून काहीतरी विचित्र भाषेत मंत्र पुटपुटत होते. आजोबांच्या हातात एक धारदार सुरा होता. आजोबा, हे कडं घ्या आणि सुमितला वाचवा, राहुल ओरडला. आजोबा वळले. त्यांच्या डोळ्यात आता एक वेगळीच चमक होती. वेड्या मुला, तुला काय वाटलं? मी तुम्हाला वाचवायला इथे बसलोय. गेल्या 100 वर्षांपासून मी या रक्तेश्वरीचा गुलाम आहे. तिला दर 10 वर्षांनी 3 तरुणांचा बळी द्यावा लागतो, तरच ती या घाटात शांत राहते. 2 बळी तर आधीच तयार आहेत, सुमित आणि अनिकेत. आता फक्त तुझी पाळी आहे. राहुलला धक्का बसला. तो ज्याला तारणहार समजत होता, तोच त्यांचा काळ बनून उभा होता. सख्ख्या आजोबा माणूस नसून एक ब्रह्मराक्षस होता, जो त्या आत्म्याला तृप्त ठेवण्याचं काम करत होता. बाहेरून दरवाजावर जोरजोरात प्रहार होऊ लागले. अनिकेतच्या शरीरात शिरलेली ती शक्ती आता आत येण्यासाठी धडपडत होती. छतावर असलेला सुमित आता जोरात ओरडू लागला. त्याच्या शरीरातली हाडं मोडण्याचा आवाज पूर्ण हॉलमध्ये घुमत होता. हे कडं तिला मिळणार नाही, राहुल ओरडला आणि त्याने ते चांदीचं कडं जवळच असलेल्या अग्निकुंडात टाकण्याचा प्रयत्न केला. नाही, आजोबा ओरडले आणि त्यांनी राहुलच्या दिशेने तो सुरा फेकला. सुरा राहुलच्या खांद्याला घासून गेला, पण राहुलने हार मानली नाही. त्याने ते कडं अग्निकुंडात टाकलं. जसं ते कडं अग्नीच्या संपर्कात आलं, तसा एक प्रचंड मोठा स्फोट झाला. संपूर्ण बंगला थरथरायला लागला. रक्तेश्वरीची एक भयानक आकृती हॉलच्या मध्यमभागी प्रकट झाली. ती 10 फूट उंच होती. तिचे हात जमिनीपर्यंत पोहोचत होते. तिने सख्ख्या आजोबांना आपल्या लांब नखांनी पकडलं आणि हवेत उचललं. तू तू मला फसवलंस, हे कडं अपवित्र केलंस. तिची गर्जना एखाद्या भूकंपासारखी वाटत होती. तिने एका क्षणात आजोबांची मान मुरगळली. आजोबांचा अंत होताच सुमित छतावरून खाली कोसळला. तो शुद्धीवर नव्हता, पण जिवंत होता. बाहेरून अनिकेत सुद्धा रक्ताळलेल्या अवस्थेत आत आला. तो आता त्याच्या मूळ रूपात होता. राहुल, पळा, ती शक्ती आता मुक्त झालीये, अनिकेत कळवळून ओरडला. तिघेही जीव मुठीत धरून बाहेर पडले. पाऊस आता थांबला होता, पण धुकं अजूनही दाट होतं. ते आपल्या गाडीपाशी धाव घेतली. राहुलने गाडीची चावी फिरवली. यावेळी नशिबाने साथ दिली आणि इंजिन गरजून चालू झालं. गाडी वेगाने घाटाच्या बाहेर पडू लागली. आरशात राहुलने मागे पाहिलं. तो बंगला आता धुक्यात गायब झाला होता, पण घाटाच्या त्या वळणावर ती पांढरी साडीतली बाई अजूनही उभी होती. तिने आपला हात वर केला होता, जणू ती सांगत होती, पुन्हा नक्की या. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं?
राहुल, अनिकेत आणि सुमित खरंच त्या घाटातून सुटले की ते अजूनही त्या मायावी चक्रात अडकले आहेत? कारण काही लोकांचं म्हणणं आहे, आजही ताम्हिणी घाटातून जाताना रात्री 12 नंतर एक पांढऱ्या साडीतली बाई रस्त्याच्या मधोमध उभी दिसते आणि ती फक्त एकच प्रश्न विचारते, तू कडं शोधलंस का राहुल? जर तुम्हाला अशाच भयानक खऱ्यासारख्या वाटणाऱ्या कथा ऐकायच्या असतील तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, कारण पुढची कथा याहूनही भयानक आहे.